नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, नगरपरिषद भरती संदर्भातील आजची महत्त्वाची अपडेट आहे. नगरपरिषदेने एक नवीन प्रसिद्धीपत्रक जे आहे ते जाहीर केलेलं आहे. त्यावरूनच आपल्याला रिझल्टचा अंदाज जो आहे तो येणार आहे आणि असंच प्रसिद्धीपत्रक इतर विभागाने सुद्धा जाहीर केलेलं होतं आणि त्यानंतर लगेच गुणवत्ता यादीसुद्धा जाहीर करण्यात आलेली होती. अगोदर आपण प्रसिद्धीपत्रक काय आहे ते जाणून घेऊयात. तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय तर या ठिकाणी 30 जानेवारी 2024 रोजी हे परिपत्रक आहे. पहा, महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 संदर्भातील हे प्रसिद्धीपत्रक आहे. तर त्यामध्ये पहा, नगर परिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा संवर्गामधील विविध पदे नामनिर्देशनाने सरळ सेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर 25, 26, 27, 28 ऑक्टोबर तसेच 9, 22 आणि 24 नोव्हेंबर रोजी 17 सत्रांमध्ये म्हणजे 17 शिफ्टमध्ये तुमची परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये पहा, 30 नोव्हेंबर 2023 रोजीपासून उमेदवारांना त्यांच्या लॉगिन आयडीवर त्यांच्या परीक्षेची सत्राची उत्तर तालिका म्हणजे तुमची आन्सर की उपलब्ध करून देण्यात आलेली होती. त्याबाबत उमेदवारांना उत्तर तालिकाच्या अनुषंगाने प्रश्न चुकीचा असल्यास, प्रश्नाचे पर्याय चुकीचे असल्यास इत्यादी बाबत आक्षेप हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदवण्यासाठी 6 डिसेंबर 2023 ते 13 डिसेंबर 2023 रोजीपर्यंत TCS ION कंपनीकडून लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. TCS ION कंपनीकडून संवर्गनिहाय व सत्रनिहाय प्राप्त आक्षेप व हरकती आकडेवारी या संचालनालयास उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर प्राप्त आक्षेपांबाबत TCS ION कंपनीकडून निर्णय घेण्याची कार्यवाही सुरू असून ती अंतिम झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या लॉगिन आयडीवर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजे पहा मित्रो, एकंदरीत म्हणणं यांचं असं आहे की परीक्षा घेण्यात आली होती, त्यानंतर आन्सर की उपलब्ध करून देण्यात आली होती आणि आता आन्सर की जी आहे ती अंतिम करण्यात आलेली आहे किंवा त्या प्रश्नांमध्ये किंवा पर्यायांमध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही जे आक्षेप घेतले होते त्यांच्यामध्ये दुरुस्ती करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यामध्ये पहा, संवर्गनिहाय व सत्रनिहाय घेण्यात आलेल्या आक्षेप हरकत कंपनीमार्फत स्वीकृत झाल्यास त्या सदराची सुधारित आन्सर की म्हणजे द्वितीय उत्तर तालिका किंवा अंतिम उत्तर तालिका आपण त्याला असं म्हणतो, संबंधित उमेदवारांच्या लॉगिन आयडीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा निर्णय अंतिम राहणार असून यावर कोणतेही आक्षेप किंवा हरकती घेण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. म्हणजे पहा मित्रो, आरोग्य विभागाने सुद्धा असंच प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की जी सेकंड उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे किंवा अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यावर आता तुम्हाला कोणतीही हरकती आक्षेप ईमेलद्वारे किंवा कॉलद्वारे घेण्यात येणार नाही, म्हणजे ग्राह्य धरण्यात येणार नाही आता नंतरचे आक्षेप. त्यामुळे पहा, इथे सुद्धा नगर परिषद विभागाने असंच हे जे आहे प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की याच्यानंतर कोणतेही आक्षेप किंवा हरकती विचारात घेतल्या जाणार नाही. म्हणजे पहा, त्यामध्ये सुद्धा असं प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जी आहे ती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. तुमचीही सेकंड आन्सर की लागल्यानंतर लगेच गुणवत्ता यादी सुद्धा प्रसिद्ध होऊ शकते. यामध्ये पहा, ही डिटेल माहिती दिलेली आहे की अगोदर आहे तुमचा सिरियल नंबर, त्यानंतर कॅडर नेम, त्यानंतर एक्झाम डेट, शिफ्ट आणि टोटल नंबर ऑफ क्वेश्चन, त्यानंतर ऑब्जेक्शन रिसिव्ड म्हणजे त्यांच्याकडे किती ऑब्जेक्शन आले ते आणि नंबर ऑफ क्वेश्चन विच ऑब्जेक्शन रेज्ड म्हणजे पहा या ठिकाणी किती रेज केलेले आहे त्याची माहिती दिलेली आहे. तर पहा, हे जे आहे टोटल या ठिकाणी टोटल नंबर दिलेले आहे. तुम्ही पाहू शकता की तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केलेला होता, त्यावर किती ऑब्जेक्शन आलेले आहे आणि किती पर्याय रेज झालेले आहे ते. तर पहा, या ठिकाणी जे आहे ती संपूर्ण माहिती दिलेली आहे. याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता.